मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह आता उपोषणाला बसलेले आहेत। मात्र सरकारची जी भूमिका आहे सध्या ती ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देण्याची आहे। या संदर्भात सविस्तर बातचीत करण्यासाठी सध्या माझ्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत। केनेकर साहेब, स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। तुम्ही सुद्धा पाहत असाल की आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे। जरांगे पाटलांच्या आरक्षणाची मागणी घेऊन ते आता मुंबईला धडकलेले आहेत। मात्र सरकारची जी भूमिका आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देण्याची आहे, काय सांगाल? खरं तर सरकारची भूमिका ही संविधानात्मक आहे आणि ती संविधानात्मक भूमिका घेऊनच सरकार तकलादू आरक्षण देऊ इच्छित नाही आहे। कायमस्वरूपी आरक्षण देण्याच्या भूमिकेत सरकार आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी हे नेहमी सकारात्मक राहिलेले आहे आरक्षण देण्याच्या बाबतीत। जितकं कार्य खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेतून देवेंद्रजीने केलं तितकं कार्य एकाही मागच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांबद्दल वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करणे, मुख्यमंत्र्यां किती चुकीचं वागताय याबद्दलचा वेगळा नॅरेटिव्ह करणे म्हणजे आजही सर्व मराठा समाजाला खऱ्या अर्थानं काही जण दिशाभूल करताय आणि दिशाभूल याच्यासाठी म्हणतो की कुठंतरी मुख्यमंत्र्याबद्दल चुकीचं वक्तव्य करून की मुख्यमंत्री विरोधात आहे, परंतु देवेंद्रजी फडणवीस हे नेहमीपासून मराठा आंदोलनाविषयी सकारात्मक आहे। परंतु ज्या संविधानात्मक दृष्टिकोनातून हे आरक्षण देता यावं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि ती भूमिका रास्त आहे। अशा वेळी कोणते पर्याय आपल्याला दिसतात? म्हणजे ओबीसीतून आरक्षण देणं शक्य आहे का? काय तुम्हाला वाटतं तुम्ही? खरं तर ज्या पद्धतीने एक मोठी समिती राज्याचं मोठं नेतृत्व विखे पाटलांच्या नेतृत्वात या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी ही समिती नेमलेली आहे। निश्चितपणे सरकार संवेदनशील आहे याबाबत आणि सरकार चिंता करत आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार आहे। परंतु असाही नॅरेटिव्ह सेट होतो आहे की सरकार विरोधात आहे आणि त्यामुळं एक वेगळं द्वेष पसरवण्याचं काम या महाराष्ट्रात कोणी आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी काही राजकीय पक्ष याच्यात काम करत आहे। आता जमलंच तर ह्या अशा मराठा समाज एकीकडं आरक्षणाचा भूमिका घेऊन जेव्हा रस्त्यावर उतरतं त्यावेळेस शरद पवारसारखा व्यक्ती मंडल यात्रा काढण्याची भूमिका घेतं हे कितपत योग्य आहे आणि त्यामुळं हे जे शरद पवारांनी खऱ्या अर्थाने हे षडयंत्र चालवलेलं आहे समाज दुही निर्माण करणे। मी तर म्हणतो जरांगे पाटलांना विनंती करतो सामंजस्यातून याच्यातून तोडगा काढावा ही माझी त्यांना विनंती आहे। कारण समाजात दुहित वातावरण करून एक तर याची झळ सर्वात जास्त महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्याला पोहोचणार आहे। मराठवाडा 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालेलं आहे। दुष्काळात असणाऱ्या या मराठवाड्याला ह्या झळा पोहोचणार आहे। ह्या मराठवाड्यानं निजामशाही पाहिलेली, रजाकर पाहिलेले, त्यांच्या झळा सोचलेल्या आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी या मराठवाड्यातला सर्व जातीतला सर्व माणूस एक राहावा, यातली हिंदू एक राहावा ही पण याच्यात मोठी भूमिका आहे आणि जातीत तणाव करून कुठंतरी निजामी आणि मोगला विचाराचे डोके वर येतील आणि ते परत या मराठवाड्याला निजामशाहीकडे नेण्याची भूमिका ठेवतील। या भूमिकेतून मी बोलत आलेलो आहे सातत्याने की आम्ही सगळे हिंदू एकसंघ झालो पाहिजे, ही भूमिका आमची याच्यातून आहे। एकीकडे महाविकास आघाडीचे अनेक आमदार खासदार जरांगे पाटलांच्या भेटीला जात आहेत, त्यामध्ये शरद पवार गटाचे काय, तर दुसरीकडे शरद पवारांची मंडल यात्रा सुरू आहे। म्हणजे कुठेतरी दुटप्पी भूमिका आहे का? तुम्हाला काय वाटतं? यामध्ये खरं तर हे सर्व राजकीय पक्ष पळपुटे आहे आणि हे मराठा समाजाला दिसून आलेलं आहे की किती पळपुटे धोरण धरलेलं आहे। एकानेही स्पष्ट मत व्यक्त केलेलं नाही आहे की ओबीसीमधून यांना द्या आरक्षण अथवा देऊ नका किंवा मराठा समाजाला कोणत्या पद्धतीनं आरक्षण दिलं पाहिजे, एकानेही फॉर्म्युला दिलेला नाही आहे आणि त्यामुळे हे परपुटर धोरण आहे। यांना मराठा समाजाचं विषयी प्रेम नाही आहे, आरक्षणाविषयी यांना हे सरकार खाली खेचण्याच्या विषयी यांचं प्रेम आहे। यांना ती काळजी वाटली की हे सरकार कधी खाली येतं आणि कधी आम्ही खुर्चीवर बसतो, ह्या भूमिकेतून राजकीय पक्ष आपली पोळी भाजत आहे। बरं, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी महासंघ सुद्धा आता रस्त्यावरती उतरलेला आहे। साखळी उपोषण आता ओबीसीकडनं सुरू करण्यात आले। खऱ्या अर्थानं कोणीच रस्त्यावर उतरायची गरज नाही आहे। संविधान सक्षम आहे, संविधानाच्या दृष्टिकोनातून न्यायालय सक्षम आहे। या देशातले निश्चितपणे योग्य न्याय प्रत्येक समाजाला मिळेल आणि सरकारही सकारात्मक भूमिकेतून
प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार काम करतं आहे आणि त्यावरचा विश्वास नागरिकांनी ढळू देऊ नये ही भावना मी आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करून जरांगे पाटलांची भेट घ्यावी. संजय राऊत त्याचा काय विषय काढणार? त्याला काही गोष्टीची अभ्यास तरी आहे का? म्हणजे आतापर्यंत आरक्षणावर एकदाही बोललेलं न बोललेलं संजय राऊत आरक्षणावर बोलू शकत नाही. संजय राऊत महाराष्ट्राच्या विकासाबाबत बोलू शकत नाही. हां, वायफळ बडबड करण्यासाठी संजय राऊत ठीक आहे. बरं, काय तोडगा निघू शकतो तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून तोडगा निघू शकतो, परंतु अराजकता पसरून हा तोडगा निघणार नाही आणि ही भूमिका खरंच जरांगे पाटलांनी घेऊ नये अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही काल म्हणालात की मनोज जरांगे हे शरद पवारांचे सुसाईड बॉम्बर आहेत. नेमकं काय तुम्हाला म्हणायचं होतं? नेमकं काय बॉम्ब आहे? खऱ्या अर्थानं जो विषय समाजाशानं सुटू शकतो, समाजात दुही निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे आम्हाला निश्चितपणे वाटतं कुठंतरी यासाठी समरस्याच्या भूमिकेतून तोडगा निघाला पाहिजे. शरद पवार एकीकडं मराठा समाजाविषयी एकही भूमिका स्पष्ट करत नाही आणि अशा स्थितीत मंडल यात्रा काढतात. त्यामुळे निश्चितपणे कुठंतरी यामध्ये चुकीची भावना शरद पवारांची दिसून येते आणि त्यामुळे ही घटना योग्य घडू नये ही माझी भावना आहे. म्हणजे पवारांनी स्पष्ट लिहून द्यावं आरक्षणाच्या संदर्भात? पवारांनी लिहून न देता स्पष्ट मीडियाला सांगावं की या सरकार जर तुम्हाला वाटतं की चुकीचं वागतंय तर पवारांनी स्पष्ट घोषित करावं की सरकार या भूमिकेत चुकीचं आहे आणि ही भूमिका सरकारनं घेतली पाहिजे. हे का स्पष्ट करत नाही? पवार पळपुटे आहेत, ते गेले मंडल यात्रा काढायला. या महाराष्ट्रात अराजकता निर्माण करणे खरं तर याची झळ मराठवाड्याला फार पोहोचणार आहे. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की काही लोक या आंदोलनाच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचंसुद्धा तोंड भाजेल असा अप्रत्यक्ष इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. हो, निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्रीच खऱ्या अर्थानं सकारात्मक भूमिका घेऊन याचा तोडगा काढतील आणि हे सगळे तोंडावर पडतील. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे आमदार संजय केनेकर. मुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील आणि या संपूर्ण आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढतील असं मत व्यक्त केलं. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.